नमस्कार. आज आपण घरातल्या साध्या सोप्या सामानांपासून म्हणजे गव्हाचं पीठ आणि कच्चा बटाटा वापरून एक एकदम नवीन, कुरकुरीत आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. चला तर लगेच सुरुवात करूया. असं होतं ना, रोज तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो आणि वाटतं की काहीतरी नवीन चटपटीत खायला हवं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. बघा, हा नाश्ता आपल्या नेहमीच्या समोसा किंवा कचोरीपेक्षा कितीतरी चांगला आहे. यात मैदा नाही, गव्हाचं पीठ आहे. आपण याला डीप फ्राय नाही करणार, तर अगदी कमी तेलात शॅलो फ्राय करणार आहोत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बनवायला एकदम सोपा आहे. चला तर रेसिपीच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. कोणत्याही नाश्त्याचा कुरकुरीतपणा टिकून राहतो तो त्याच्या पिठामुळे. पिठासाठी आपल्याला फार काही लागणार नाहीये. फक्त 1 कप गव्हाचं पीठ, थोडा ओवा, कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचाभर साजूक तूप. याच तुपामुळे आपला नाश्ता बराच वेळ कुरकुरीत राहतो. आता पीठ मळताना काय करायचं? आधी सगळं कोरडं साहित्य आणि तूप एकत्र करून घ्यायचं. पीठ हातात घेऊन मूठ वळून बघायची. ती जर व्यवस्थित बनली ना की समजायचं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. मग थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठापेक्षा जरासं घट्ट पीठ मळून घ्यायचं. आता येऊया या नाश्त्याच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे याच्या सारणाकडे. याची खासियत काय आहे माहितीये? हे सारण आपण कच्च्या बटाट्यापासून बनवणार आहोत. म्हणजे बटाटे उकडण्याचं टेन्शन नाही, वेळ आणि गॅस दोन्ही वाचणार. पण बटाट्याचा नाश्ता म्हटलं की एक तक्रार नेहमीचीच, की तो गरम गरम असताना मस्त कुरकुरीत लागतो, पण थोडा थंड झाला की लगेच मऊ पडतो. ही अडचण बऱ्याच जणांना येते, बरोबर ना? तर यामागचं खरं कारण आहे बटाट्यामधला स्टार्च. हा स्टार्च ओलावा धरून ठेवतो आणि त्यामुळेच पदार्थ नंतर मऊ पडतो. पण काळजी नका करू, यावर एक जबरदस्त उपाय आहे. हीच तर आहे ती खास ट्रिक. बटाटा किसून घ्यायचा आणि त्याचा सगळा स्टार्च जाईपर्यंत त्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा. असं केल्याने बटाट्याचा किस एकदम मोकळा होतो आणि आपला नाश्ता थंड झाल्यावर सुद्धा तसाच कुरकुरीत राहतो. स्टार्च काढलेल्या या बटाट्याच्या किसमध्ये मग बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, आलं लसूण आणि आपले आवडते मसाले घालायचे. वाह, काय मस्त चटकदार सारण तयार होतं. चला, पीठ तयार आहे, सारण तयार आहे. आता बघूया हा पदार्थ बनवायची अनोखी पद्धत. ही पद्धत आपण 2 सोप्या टप्प्यांमध्ये विभागली आहे. हे बघा, हे अगदी सोपं आहे. पहिल्या टप्प्यात आपण पिठाचे आणि सारणाचे थर लावून त्याला मस्त वाफवून घेणार आहोत. आणि दुसऱ्या टप्प्यात त्याला कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेणार आहोत. तर पिठाच्या 4 पोळ्या लाटून घ्या. मग एकावर एक रचायचं. एक पोळी, मग त्यावर सारणाचा थर, मग परत पोळी, परत सारण. असं करत करत एक गठ्ठा तयार करायचा आहे. आणि हे बघा, वेळेचं गणित किती सोपं आहे. हा जो गठ्ठा आहे त्याला मध्यम आचेवर फक्त 5 मिनिटं वाफवायचंय. मग तो पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि शेवटी फक्त 4 मिनिटात तळून काढायचा. झालं. आता येतो तो फायनल टच, ज्यामुळे नाश्ता एकदम कुरकुरीत होणार आहे. तांदळाच्या पिठात थोडे मसाले आणि तीळ घालून एक पातळसं मिश्रण बनवायचंय. वाफवलेले तुकडे यात बुडवून तळले की बाहेरून एक जबरदस्त क्रिस्पी लेअर तयार होते. लक्षात ठेवा, तळायला अजिबात वेळ लागत नाही, फक्त 4 मिनिटं. हो, खरंच, अवघ्या 4 मिनिटात हा नाश्ता गरमागरम आणि कुरकुरीत तयार होतो. चला तर मग आता येऊया या प्रक्रियेच्या सगळ्यात आनंद देणाऱ्या भागाकडे, म्हणजेच हा चविष्ट नाश्ता खायला कसा द्यायचा ते पाहूया. हा नाश्ता तुम्ही कसाही खाऊ शकता. हिरव्या चटणीसोबत, टोमॅटो केचपसोबत किंवा मग गरमागरम चहासोबत तर याची चव एकदम भन्नाट लागते. आणि हो, मुलांच्या टिफिनसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. तर मग तयार आहे आपला नाश्ता, जो बाहेरून अगदी कुरकुरीत आहे, आतून मस्त मऊ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट झालेला नाही. आता एक शेवटचा प्रश्न. हा इतका चविष्ट आणि अनोखा नाश्ता बनवून तुम्ही सगळ्यात आधी कोणाला खाऊ घालणार आहात? विचार करा आणि हो, नक्की बनवून बघा.